नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझी शाळा माझा मळा, पूर्वी शेतकऱ्यांचा मळा, शाळा एके शाळा, शाळा एके शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण ऊस पिकातील खोडवा नियोजन या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणासमोर अनुभव कथन करणार आहोत. आधी केले मग सांगितले या संतांच्या उक्तीप्रमाणे शास्त्रज्ञ सांगतात त्याप्रमाणे प्रत्यक्षात केलं, अनुभव आला आणि तो चांगला अनुभव आला. हा चांगला अनुभव आपणासमोर मी प्रत्यक्षात फोटोच्या स्वरूपामध्ये, व्हिडिओच्या स्वरूपामध्ये कथन करत आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. शेतकरी बंधूंनो, खरं पाहता लागणीपेक्षा खोडवा पीक हे जास्त हिताचं किंवा जास्त फायद्याचं. आता ते कसं काय तर बघा, आता खोडवा म्हणजे काय आपण सर्वांनाच माहित आहे. मागील वर्षीच्या ऊसाच्या बुडके जे जमिनीत राहतात त्यापासून तयार होणारा ऊस म्हणजे खोडवा ऊस. सरळ साधं समीकरण. वास्तविक पाहता शेतकरी बांधव लागणीच्या ऊसासाठी प्रचंड मेहनत घेतात, मात्र खोडव्याच्या ऊसाच्या वेळी मात्र तेवढी मेहनत घेत नाहीत. शेतीचं त्या खोडव्याकडं तितकंस लक्ष दिलं जात नाही, म्हणजेच दुर्लक्ष होत असतं. बघा, लागणीच्या वेळी बियाणाचा खर्च, कामगारांचा खर्च, रासायनिक खतांचा खर्च हा दोन्ही वेळी होतोच. मात्र कामगार, बियाणं, जमिनीची मेहनत, मशागत हा खर्च खोडव्याच्या वेळी होत नसतो. पहा, अनेक शेतकऱ्यांना अशी सवय असते की ऊस तुटला कधी एकदा ऊसाचा फड पेटवतोय असं होतं. कृपा करून शेतकरी बांधवांनो, आमचा यापूर्वीचाही पाला पेटवू नका या संबंधीचाही व्हिडिओ आहे, त्यामध्ये पाला पेटवण्यामुळं काय नुकसान होतं हे सविस्तर सांगितलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला थोडक्यात सांगतोय खोडव्याचं नियोजन. मी स्वतः हा जो ऊस तुटून गेल्यानंतरचा जो पाला आहे, हा पाला काही शेतकरी एकाड एक सरीमध्ये उचलून घेतात. वास्तविक पाहता ठिबक सर्वांनीच करावं, मात्र नदीचं पाणी असेल किंवा पाळीचं पाणी असेल अशा वेळी थोडं अडचणीचं होतं. त्यामुळं अनेक शेतकरी हे पाटपाण्यानंच ऊस शेती करतात. शेतकरी बंधूंनो, असो पाटपाण्यानं केलं काय आणि ठिबकनं केलं. ठिबक हे सरस आहेच आहे, त्याची बराबरी होऊ शकत नाही. मात्र पाटपाण्यानं जरी शेती करत असाल तरीही माझी एक विनंती आहे, ऊसाच्या फळातील पाला कुट्टीही करू नका आणि पाला पेटवू सुद्धा नका. आता तुम्ही म्हणाल मग किती अडचण होणार, साप येणार, उंदीर होणार, उंदीर खायला साप येणार. शेतकरी बंधूंनो, उंदीर तुमच्या ऊसामध्ये पाला कुट्टी केली तरीही असणार, फड पेटवला तरीही असणार आणि साप तोही असणार. हे प्राणी कितीही स्वच्छ रान असलं तर त्या रानामध्ये असतात आणि असतातच. त्यामुळं उंदीर आणि सापाची अडचण तुम्ही अजिबात डोक्यात घेऊ नका. पाला ठेवण्यामुळं काय होणार आहे पहा, तण उगवणार नाही. भांगलणीचा खर्च किंवा खुरपणीचा खर्च तुमचा शून्यावर येणार आहे. आता तुम्ही म्हणाल मग काय करायचं, असाच पाला ठेवायचा. जे भोंडे असतात, वरंबे असतात, या वरंब्यावरचा पाला काढून घ्यायचा. ठिबक असेल तर ठिबक काढून घ्यायचं आणि वरंब्यावर ठेवायचं. वरंबे मोकळे करायचे. आमचा बुडके तासनी ऊसाचं ऊस तुटल्यानंतर तोही व्हिडिओ पहा,
ते पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आपला आजचा विषय आहे ऊसाचा खोडवा फायदेशीर कसा होतो या संबंधीचा. तर हा पाला जो आहे वरंब्यावरचा, मी बघा ॲरो दाखवतोय, त्या ॲरो जो दाखवतोय तो वरंब्यावरचा पाला सरीमध्ये घ्यायचा. ठिबक असेल तर ते ठिबक ही वरंब्यावर घ्यायचं. ऊस तुटत असताना अनेक शेतकऱ्यांना ते बुडकं काढणं शक्य होत नाही. मग जेव्हा ऊस तुटून जातो तेव्हा वरंबे रिकामे होतात. त्या वरंबे रिकामे झाल्यानंतर जमिनीच्या वर असणारे बुडके सगळे तासून घ्यायचे. आणि शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला, पाला कुट्टी सुद्धा करू नका. सरीमध्ये सगळ्या कोणतीही सरी एकाड एक सरी करू नका. सगळ्या सरीमध्ये पाला असू द्या, तण येणार नाही. दुसरी गोष्ट, अनेक शेतकऱ्यांचं मत असतंय की ऊस कोळवायचा, ऊस फोडायचा, बगला फोडायच्या, मग ते आम्हाला खत घालायचं, त्यासाठी ऊस कोळवायलाच लागणार, ऊस नाही कोळवला तर मोठा येत नाही. चुकीचं आहे शेतकरी बंधूंनो, साफ चुकीचं आहे. खत घालायला येतं. वरंबे तर रिकामे झालेले असतात. वरंबेच्या एका बाजूला पहारीनं किंवा धार कुदळ असते. जसं सुताराकडं तासणी असते त्या पद्धतीच्या आपल्या धार कुदळी असतात. त्या धार कुदळीनं किंवा खत घालायच्या पहारीनं ठराविक अंतरावर किंवा ग्रामीण भाषेमध्ये नागमोडी पद्धतीने किंवा आरवाड तिरवाड पद्धतीनं डावं उजवं असे वेगवेगळे शब्द वापरले, अशा पद्धतीनं रिकामे केलेले जे वरंबे असतात त्या बाजूने आपण खत घालू शकता. दुसरी गोष्ट, ऊस तुटल्यानंतर जसं लागणीच्या वेळी शेतकरी शेणखत घालतो, कंपोस्ट खत घालतो, कोंबडी खत घालतो, तसंच तेच खत आपण पाल्यावर टाकू शकता. पाला कुजतो. दुसरी गोष्ट, वेस्ट डिकम्पोजर जीवाणू असतात पाला कुजवणारे, युरिया, सुपर फॉस्फेट सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी 6च्या नंतर किंवा 5च्या नंतर सायंकाळच्या दरम्यान जर यावर युरिया, सुपर फॉस्फेट या पाल्यावर टाकलं तर पाला नक्की कुजतो. पाला कुजवण्याची घाई करू नये असे शास्त्रज्ञ सांगतात. आणि हे खरंच आहे शेतकरी बंधूंनो. सावकाश पाला कुजू द्या, काही फरक पडत नाही. ऊस तुटलेला असतो तो साधारणपणे नोव्हेंबर ते मार्च पर्यंत या 4-5 महिन्यामध्ये ऊस तुटत असतो. आणि त्यामुळं बरोबर उन्हाळ्याचे दिवस असतात, जमिनीमध्ये ओलावा टिकवून ठेवण्याचं काम सुद्धा पाला करत असतो. किती पाला ठेवण्याचे फायदे आहेत बघा. ऊसाच्या बगला फोडल्या नाही तरी चालू शकतं, पण शेतकरी ऐकत नाही. ही दुःखाची बाब आहे, खेदाची बाब आहे. उत्पन्नामध्ये अजिबात फरक पडत नाही. जुन्या मुळ्या तोडणं, नवीन मुळ्या येणं, मुळ्या आपोआप जुन्या मुळ्या थांबतात आणि नवीन मुळ्या तयार होत असतात. आपल्या जमिनीची सुपीकता किती आहे यावर उत्पन्न असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ऊस फोडला पाहिजे, बगला मारल्या पाहिजेत, ऊस कोळवला पाहिजे असं अजिबात नसतं. त्यामुळं आपण आहे असंच या पाल्यावर युरिया, सुपर फॉस्फेट टाका. तुमचं काही शेणखत असेल, कोंबडी खत असेल, पुन्हा एकदा मी डबल तेवढ्यासाठी सांगतोय, कंपोस्ट खत असेल, हे पाल्यावर टाका. पाट पाणी द्या. 2-3 महिन्यामध्ये सगळा पाला कुजून जातो. जमिनीला आच्छादन चांगलं होतं, तण येत नाही. आणि आपला मेहनतीचा खर्च, कुळवायचा खर्च, बागला फोडण्याचा खर्च, भांगलणीचा खर्च, तणनाशकाचा खर्च, बघा किती खर्च वाचले. हे सगळे जर खर्च काढले तर आपला जो उत्पन्न निघणार आहे, हमखास ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न एकरी 100 टन अडसालीला येतं, त्याचं चांगलं नियोजन खोडव्याचं केलं, विना मेहनतीचं केलं, तरीही नक्की 60 टनाच्या आत येत नाही. शेतकरी बंधूंनो, मग खोडव्याला जर 60 टन उत्पन्न आलं, 55 आलं, तरी सुद्धा चांगलंच आहे, फायद्याचंच आहे. आपले खर्च वाचलेत, त्याचा विचार करा. बघा, उसाला, खोडव्याच्या उसाला लागवडीचा खर्च अजिबात येत नाही. त्यामुळं उत्पादन खर्च कमी होतो, वेळेची बचत होते. बघा,
खोडवा नवीन लागणीपेक्षा खोडव्याची मुळं मुळातच जमिनीमध्ये असल्यामुळं खोडवा ऊस लवकर तयार होतो. जसा लागण तयार व्हायला 13, 14, 15 महिने लागतात, तसा खोडवा ऊस हा तयार व्हायला 11-12 महिन्यात सुद्धा ऊस परिपक्व होत असतो, असं शास्त्रज्ञ सांगतात, मी सांगत नाही. त्यामुळं खोडवा ऊस लवकर तयार होतो, वेळेची बचत होते. योग्य व्यवस्थापन केल्यास खोडवा ऊसाचं सुद्धा उत्पन्न अतिशय चांगलं येतं. खोडवा ऊसाच्या पाचटाच्या व्यवस्थापनामुळं जमिनीची सुपीकता वाढते. आपले गांडूळ कसे तयार करायचे शेतीमध्ये, गांडूळ खत नव्हे, गांडूळ शेतीमध्येच आपोआप तयार होतात, त्याचा पण आपला व्हिडिओ आहे, तोही जरूर पहा. कोणत्याही व्हिडिओमध्ये आपले सजेशन शास्त्रज्ञांनी दिलेले आणि आपण प्रत्यक्षात शेतीमध्ये राबवलेले प्रयोग केलेले हे आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सजेशन असतं, ते पाहत जावा. त्यामुळं खोडवा ऊसाच्या पाचटाच्या व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता वाढते. बघा, आता काही वेळेला खोडवा ऊसाचं उत्पादन घटण्याचं कारण असंही असतं, जे डाली पडतात म्हणतात, नांग्या भरणं. शेतकरी लागणीच्या ऊसाच्या वेळी सुद्धा काही शेतकरी नांग्या भरत नाहीत, हे सुद्धा चुकीचं आहे. खोडव्याच्या वेळी सुद्धा असणाऱ्याच ऊसाच्या फळातील बुडके दाट असतील त्या ठिकाणचे काढायचे, जिथं मर झालेले अशा ठिकाणी नवीन रोप लावण्यापेक्षा ऊसाचे दाट झालेल्या मधलेच बुडके जर तुम्ही उगवलं नाही ऊस अशा ठिकाणी जर लावलेत तर निश्चितपणे घट होणार नाही. दुसरी गोष्ट, ऊस तुटून गेल्यानंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची एखादी फवारणी दिली तर सगळे खोडव्याचे बुडके उगवून येतात, त्यामुळं उत्पन्नावर काहीही फरक पडत नाही. आपण ऊसाचं वाण कोणतं निवडता, म्हणजे जात कोणती निवडता, यावर सुद्धा खोडव्याचं किंवा लागणीच्या उत्पन्नाची फरक राहतो, कमी जास्त उत्पन्न येऊ शकतं. त्याचप्रमाणे वेळोवेळी 4-2 फवारण्या औषधांच्या दिल्या पाहिजेत. जसे कीटकनाशक बुरशीनाशक असेल किंवा संप्रेरक असतील, आपले इतरही व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आपण बघा, या ठिकाणी आता पुढचा हे पाहतोय बघा, या ठिकाणी खोडव्याचंच व्यवस्थापन केलेलं एक छोटासा व्हिडिओ आहे, आपण पाहू शकता. निश्चितपणे आपल्याला तो आवडेल. चला पाहूया. बघा, या ठिकाणी ठिबक अंथरलेला आहे. पाला बघा, प्रत्येक सरीमध्ये आपल्याला पाला दिसतोय, फळ पेटवलेला नाही, प्रत्येक सरीमध्ये पाला आहे आणि त्यावर ठिबक टाकलेला आहे. बघा, आपण पाहू शकता. कोणत्याही पिकाचं लागण असो खोडवा असो, त्या शेतीचं माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षणानुसारच काय करा, पिकांचं खतांच्या मात्रा तुम्ही त्याप्रमाणेच देऊ शकता. या ठिकाणी आपण पाहू शकता बघा, सगळ्या फळामध्ये पाला आहे. तर खोडवा व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्वाचं, ऊसाचे बगला मारू नका, ऊस कुळवू नका, पाला एकाडेक सरी करू नका. पाला कुट्टी नाही केली तरी सुद्धा चालू शकतं. पाला कालांतरानं कुजतो, जून-जुलै पर्यंत नक्कीच कुजतो आणि जमिनीची सुपीकता वाढते. शेतकरी मित्रांनो, आपण पारंपरिक शेती बंद केली पाहिजे. नवे विचार, नवी दिशा यावर आपण विचार केला पाहिजे. शास्त्रज्ञ काय सांगतात, चांगल्या शेतकऱ्यांच्या, अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या पाहिजेत, मुलाखती घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपणही आपली शेती पारंपरिक पद्धत बंद करून व्यावसायिक शेती आपण स्वीकारली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आमच्या शाळा की शाळा या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. आमच्या या शाळा की शाळा चॅनलवर शिष्यवृत्ती, उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा
खेळ गाणी गोष्टी, रेग्युलर सिलेबस आणि शेतीविषयक असे थोरांचे मौलिक विचार असे अनेक प्रकारचे भरपूर व्हिडिओ आहेत. आपण जरूर पाहावेत. आपणास ते नक्की आवडतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नमस्ते.